तर भावनिक साथ घालून मराठी मतं मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो। ठाकरे बंधूंच्या युतीवर योगेश कदम यांनी ही टीका केली आहे। मनसे शिवसेना एकत्र येते तिथे आम्ही ऐतिहासिक विजय मिळवला असं कदम यांनी म्हटलं। मराठी माणसाला घाबरून त्याची मतं मिळवून घ्यायचा हा जो त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व शिवसैनिकांनी आणि मुंबईमधल्या मराठी माणसांनी स्वीकारलेलं आहे। महाराष्ट्रामधील शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे। त्याचं जिवंत उदाहरण मागच्या नगरपंचायतच्या आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील उभाटा आणि मनसे एकत्र आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली। त्याचा परिणाम असा झाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवसेनेला सर्वात जास्त नगराध्यक्ष यावेळेला आम्ही निवडून आणले। मला वाटतं हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती होत असलेलं राजकारणाने मराठी माणूस आता हुशार झालेला त्याला सगळं कळतंय। तर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते जे राज ठाकरेंना हिनवत होते त्यांचं काय झालं? ठाकरे बंधूंच्या युतीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलेली आहे। जे उद्धव ठाकरेचे लोक उठ दुपारी घे सुपारी म्हणून हिनवत होते राज ठाकरेंना, म्हणजे वात्र टीकेच्या माध्यमातून किंवा त्यांचे प्रवक्ते हिनवत होते, तर आज ते दुपारी आणि सुपारी ही कुठं गेली, कशी गेली, याचं उत्तर उद्धवला द्यावं लागेल, उद्धवच्या प्रवक्त्यांना द्यावं लागेल। जागा वाटपाबाबत वंचित सोबत काँग्रेसची चर्चा जी आहे ती आता अंतिम टप्प्यात असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय। अनेक पक्ष काँग्रेसकडे आघाडीसाठी येत आहेत असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं। त्यांनी जो काल प्रस्ताव दिला होता त्याच्यावरती आज आमची भूमिका आम्ही त्यांना सांगितलेली आहे आणि एकंदरच या जागांच्या संदर्भामध्ये आता अजून मला असं वाटतं एखाद दिवस चर्चा ही चालेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय आम्ही सांगू। आणि राहता अनेक पक्षांच्याकडनं आज आमच्याकडे त्या ठिकाणी आघाडीसाठी प्रस्ताव येतो आहे। आज अनेक लोक येऊन भेटले। आज CPIM बरोबर देखील चर्चा झाली, त्यांनीही काही जागांचा प्रस्ताव त्यांना हव्या आहेत त्याच्याबद्दल सांगितलेला आहे। आणि दुसरीकडे वंचित बरोबर ही आमची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे आम्ही आशावादी आहोत।